नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सध्याचं राजकारण बघितल्यानंतर मुख्यमंत्री हे रुसलेत. मुख्यमंत्री त्यांच्या सातारच्या गावी जाऊन बसलेत. हे जे सगळं चाललेलं आहे ना, हे सगळं मनोरंजक चाललंय असं मला वाटतंय. असं काही असू शकेल का? जे 2.5 वर्ष सत्तेत होते, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगला कारभार केला. लाडका भाऊ म्हणून ते सगळीकडे महाराष्ट्रात सुपरिचित झाले. योजना चांगल्या राबवल्या. हे सगळं आहे. भारतीय जनता पक्षाची साथ त्यांना मिळाली नाही का? तर मिळालीच. 105 आमदार असताना सुद्धा मुख्यमंत्रीपद दिलं ना. नाही, आम्ही आलो, शिवसेना ही तिथनं बंड करून फुटून आल्यामुळं तुम्ही सत्तेत आला असंही म्हटलं जातंय. तेही काही चुकीचं आहे, अशातला भाग नाही. परंतु ह्यांच्यामध्ये फार काही ताणलंय आणि ते तुटेल अशी अवस्था अजिबात नाही. निश्चित केंद्र स्तरावर ठरलेलं आहे आणि एकनाथ शिंदेनी स्पष्ट सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षानं त्यांचा मुख्यमंत्री करायचा आहे. आता विषय सगळे हे कुठं आहे तर खाते वाटप. मुळात अजितदादांनी पाठिंबा दिला. 41 आमदार अजितदादांचे आहेत. त्यामुळं 137 अपक्ष धरून भारतीय जनता पक्ष भक्कम अवस्थेत आहे. आता एकनाथ शिंदे जरी बाजूला गेले तरी ह्यांचं सरकार होतंय का नाही? आरामात. आणि हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या त्यांच्या आमदारांना माहित नाही आहे का? सगळं माहिती आहे. आपण बाजूला पडू नाही तर. आता विषय कुठला येतोय ह्याच्यात सगळ्यात कळीचा मुद्दा कुठला आहे? केंद्रात त्यांचे 7 खासदार आहेत शिवसेनेचे आणि अस्थिरता आहे. 240च आलेत ना खासदार भारतीय जनता पक्षाचे. चंद्रबाबू नायडूचे 16 आहेत, नितीश कुमारांचे 12 आहेत, एकनाथ शिंदेचे 7 आहेत. बाकी मग अपक्ष आणि बाकीचे सगळे धरून ते 293 पर्यंत गेले मजल. मग आता दुखवायचं काय एका गृह खात्यासाठी? तर केंद्रातले भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व बऱ्यापैकी गृह खातं देऊन टाका. परंतु देवेंद्र फडणवीस यांना गृह खातं कुठल्याही परिस्थितीत सोडायचं नाहीये. अर्थ खातं सुद्धा अजितदादांना कुठल्याही परिस्थितीत ते द्यायचं हे भारतीय जनता पक्षाचं मूड आहे. अशा वेळेला ठीक आहे ना, आता वेळ आहे. 5 तारखेला तर शपथविधी होणार आहे. देवेंद्र भाऊ, देवा भाऊ हे नक्की ठरलेले आहेत. भारतीय जनता पक्षानं तर त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आहे आणि तेवढे कर्तबगार आणि कॅपॅसिटीची व्यक्ती भारतीय जनता पक्षात ते आहेत असा सगळ्या आमदारांनी ठरावच केल्यासारखं ते झालेलं आहे. तर देवा भाऊ तिथं होत आहेत, तर मग एकनाथ भाऊ नाराज काय? तर फक्त जाता जाता ताणून धरायचं, तोडायचं नाही. भारतीय जनता पक्षाला थोडं दाखवून द्यायचं की आमच्याही वर 7 खासदार आहेत, आमचीही तुम्हाला सपोर्ट आहे, आमचंही तुम्हाला मदत आहे. अशा वेळेला आम्हाला गृह खातं तुम्ही द्या. अर्थ खातंही लावलंय आणि नगर विकास खातंही त्याच्यातनं निदान बाबा गृह खातं पदरात पडावं. कारण तुमच्याकडं एकनाथ भाऊ ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला देवाभाऊंच्याकडे गृह खातं दिलं तर. पण आता आम्हाला तुम्ही गृह खातं द्यावं असं त्यांचा हट्ट आहे. आणि कदाचित भारतीय जनता पक्षातले जे वरिष्ठ नेते आहेत ते सुद्धा एकनाथ शिंदे या व्यक्तीला अजिबात दुखवतील असं मलाही वाटत नाही. कारण 7 खासदार त्यांचे आहेत. ह्याच्याही पेक्षा चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यापेक्षा एकनाथ भाऊ हे रिलायबल आहेत. आज 2.5 वर्षाचं बघितलं तर त्यांनी सुद्धा भारतीय जनता पक्षाचं जे दिल्लीतलं नेतृत्व आहे ते आमचंही नेतृत्व आहे अशा पद्धतीनं ते वागलेत. योजना राबवल्यात, राज्य चालवलंय. म्हणजे आपण काहीतरी शिवसेनेचे वेगळे आहोत अशा भावनेतनं ते कधीही वागलेले नाहीत. हे भारतीय जनता पक्षाचे मग पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, गृहमंत्री अमित शहा असतील, यांच्याशी त्या पद्धतीनं त्यांनी आपले संबंध ठेवले, चांगले संबंध ठेवले. अशा वेळेला गृह खातं द्यायला काय हरकत आहे? फक्त इथं देवाभाऊंची तयारी असली तर हे कितीही ताणलं असलं तरी तुटणार नाही. आणि भले अगदी गृह खातं नाही जरी दिलं तरी एकनाथ शिंदेना तर नांदावं हे लागणारच आहे. कारण त्यांचं अजितदादांच्यामुळं सगळं अवघडून बसले हो. त्यांनी आधीच पाठिंबा जाहीर केल्यामुळं आणि ते बहुमताकडेच आहेत ना. अशा वेळेला आपल्या सगळ्या सहकारी आमदारांना दुखवणार का एकनाथ शिंदे? नाही दुखवणार. आता ह्याच्यातनं एकच होईल की गोडी गुलाबीतनं देवाभाऊ आणि
एकनाथ भाऊ जसं एकत्र जोडगोळीनं कारभार केला असाच पुढचा कारभार झाला तर राज्याचं कुठंतरी विकास उत्कर्ष हा होऊ शकतो. एका गृह खात्यासाठी हे कुठेतरी मोडेल आणि बिघडेल अशी आता अजिबात अवस्था नाही. ही सत्य परिस्थिती जनतेसमोर गेली पाहिजे म्हणून आज ही वस्तुस्थिती काय चालली आहे हे मांडणं गरजेचं वाटलं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.